श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मकर राशीच्या जातकांनो, तुम्हाला कल्पना आहे का की तुमच्या मेंदूवर ताबा मिळवणारा एक ग्रह आता आपली चाल बदलत आहे. 17 जानेवारी 2026 सकाळी 10:22 हा तो क्षण आहे जेव्हा आकाशातील सर्वात चंचल ग्रह बुध शनिदेवाच्या थंड आणि क्रूर अशा मकर राशीत प्रवेश करणार आहे. लोकांना वाटतंय हा फक्त एक कोचर आहे, पण थांबा. मकर राशीत आधीच रक्तपिपासू मंगल आणि अहंकारी सूर्य तुमची शिकार करायला बसले आहेत. तुमच्या आयुष्यातील सुख शांती एका रात्रीत गायब होणार की तुम्हाला अफाट श्रीमंती मिळणार? जर तुमची रास मिथुन, मीन किंवा कन्या असेल तर हा काळ तुमच्यासाठी जीवन मरणाचा खेळ ठरू शकतो. हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे मृत्यूपेक्षा भयानक असतं. ग्रहाचे षडयंत्र. मित्रांनो, भक्त हो, बुध म्हणजे तुमची बुद्धी. विचार करा, जर तुमची बुद्धी तुमच्या शत्रूच्या ताब्यात गेली तर? मग मकर राशीत बुध मंगळाच्या इतक्या जवळ येणार आहे की तुमच्या डोक्यात रागाचा भडका उडू शकतो. या काळात काही लोकांना अचानक भास होऊ शकतात, झोप उडू शकते किंवा घेतलेले निर्णय अंगलट येऊ शकतात. हे का होतंय? कारण बुध आता श्रवण नक्षत्रात जाणार आहे, जिचे चंद्र त्याची परीक्षा घेईल. तुमच्या जवळच्या व्यक्तीस तुमच्या विरोधात कट रचत असल्याची भीती तुम्हाला वाटू लागेल, पण यातून वाचायचा एक गुप्त मार्ग गुरुजींनी सांगितला आहे. तो मार्ग आपण पाहूया. आर्थिक स्थितीवरील मुख्य तणाव. मकर राशी ही कर्माची अशी राशी आहे आणि बुध हा व्यापाराचा कारक आहे. जेव्हा बुध मकर राशीत येतो तेव्हा तो शनी आणि शुक्र यांच्यासोबत युती करतो. महालक्ष्मी योग. मित्रांनो, बुध आणि शुक्र एकत्र आल्यामुळे हा योग तयार होतो. यामुळे जे लोक कला, ग्लॅमर, IT किंवा मार्केटिंगमध्ये आहेत त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो. मित्रांनो, निर्णयाची अचूकता पाहूयात. बुध मकर राशीत असल्याने तुमचं कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत सुधारते. तुम्ही गुंतवणुकीचे धाडसी पण विचारपूर्वक निर्णय घ्याल, जे भविष्यात आर्थिक स्थिरता देतील. तर मकर राशीच्या जातकांना आता पाहूया आर्थिक स्थिरता मिळवण्यासाठी थेट उपाय. जर तुमचे पैसे वारंवार खर्च होत असतील किंवा व्यवसायात मंदी असेल तर मित्र हो, हे नक्की करून पहा. त्यात पाहूया बुधवारचा नियम. शक्य असल्यास बुधवारी मोठे अर्थव्यवहार टाळा किंवा खूप विचार करून तो व्यवहार करा. त्यामध्ये आता दुसरं पाहूया. हिरवी वस्तू जवळ ठेवा. तुमच्या ऑफिसच्या टेबलवर किंवा तिजोरीत एक लहान हिरवे रोप ठेवा. हे बुधाच्या सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतं. उत्तर दिशा पाहूयात. बुध हा उत्तर दिशेचा स्वामी म्हटला जातो, म्हणजे आहेच. तुमची महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे घराच्या उत्तर दिशेला ठेवा. आता आणखी एक पाहूयात मित्रांनो, जे की पक्ष्यांना दान करणं. पक्षी हे बुधाचे प्रतीक मानले जातात. त्यांना 7 धान्य खाऊ घातल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थिरता येते. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण पाहणार आहोत कौटुंबिक शांततेसाठी बुधाचा प्रभाव कसा काय असतो ते. मकर राशीत बुध शुक्रासोबत युती करत आहे. शुक्र हा प्रेमाचा आणि बुध संवादाचा कारक आहे. संवादातून तोडगा पाहूयात. जर तुमच्या घरात विनाकारण कटकटी होत असतील तर हा काळ 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी बोलणी करून वाद मिटवण्यासाठी सर्वोत्तम आहे. यात पाहूया स्त्री शक्तीचा मान. मित्र हो,
बुध हा घरातील स्त्रियांचे जसं की बहीण, मुलगी प्रतिनिधित्व करतो. कौटुंबिक शांतता हवी असेल तर घरातील स्त्रियांना दुखवू नका. त्यांच्याशी प्रेमाने वागल्यास बुधाचे अशुभ परिणाम टाळले जातात. त्यावर उपाय आहे, बुधवारी घरात हिरव्या रंगाचे पडदे किंवा झाडे लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि भांडणे कमी होतात. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत शत्रूचा नाश आणि विजय. मकर राशीत बुधासोबत मंगळ देखील उपस्थित आहे. मंगळ हा शत्रूचा नाश करणारा ग्रह आहे आणि बुध हा बुद्धीने मात. या काळात तुमचे शत्रू तुमच्या विरोधात कट रचतील, पण बुधाच्या प्रभावामुळे तुम्ही तुमच्या चातुर्याने आणि वाक्चातुर्याने त्यांना नामोहरम कराल. कोर्ट कचेरी आणि वाद. जर तुमचा कोणाशी कायदेशीर वाद सुरू असेल तर 17 जानेवारी नंतर तुम्हाला त्यात विजयाचे मार्ग सापडतील. विशेषतः वृश्चिक आणि मकर राशीच्या लोकांना शत्रूवर विजय मिळवणे सोपे जाईल. आता मकर राशीच्या जातकांना आपण पाहणार आहोत शत्रूपासून बचावासाठी अचूक तोडगे. जर तुम्हाला भीती वाटत असेल की कोणीतरी तुमची प्रगती रोखत आहे तर हे उपाय करा. त्यात आहे तुलसी कवच. दररोज सकाळी आंघोळ केल्यावर तुळशीच्या पानाचे सेवन करा. हे केवळ आरोग्यच नाही तर तुमच्या भोवती एक आध्यात्मिक संरक्षक कवच तयार करतं. शत्रूपासून बचावासाठी मूग आणि शत्रुशांती. बुधवारी मूग शिजवून ते पक्ष्यांना किंवा गायीला खाऊ घाला. यामुळे बुधाचा वक्र प्रभाव कमी होतो आणि शत्रू शांत होतात. विष्णू सहस्त्राय नमः. मित्रांनो, शत्रूचा त्रास जास्त असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. भगवान विष्णू हे बुधाचे आराध्य दैवत आहे, जे संकटात तुमचं रक्षण करतील. मकर राशीच्या जातकांनो, आता आपण पाहूया आपल्या आरोग्यावरील परिणाम. शरीर हीच खरी संपत्ती. बुध हा शरीरातील मज्जासंस्था, त्वचा आणि श्वसन संस्थेचा स्वामी आहे. मकर राशीत मंगळासोबत बुधाची युती असल्याने आरोग्याबाबत खालील गोष्टी घडू शकतात. यामध्ये मानसिक आरोग्य. गुरुजी सांगतात की बुध बिघडला की मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. मकर राशीतील बुध तुम्हाला विनाकारण चिंता आणि नैराश्य देऊ शकतो. ते आता नंबर 2 पाहूया. त्वचा आणि संसर्ग. बुधाच्या कोचरामुळे त्वचेचे विकार, ॲलर्जी किंवा रक्ताशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आता पाहूया दक्षता. 23 जानेवारीला जेव्हा बुध चंद्राच्या श्रवण नक्षत्रात जाईल तेव्हा सर्दी, खोकला आणि छातीचे विकार वाढण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, तर तुमच्या आरोग्यासाठी काही रामबाण उपाय आहेत. त्यामध्ये नंबर 1 पाहूया मित्रांनो, प्राणायाम. बुध हा वायू तत्वाचा ग्रह आहे. दररोज 10-15 मिनिटे प्राणायाम केल्याने फुफ्फुसे मजबूत होतात आणि बुध सकारात्मक फळ देतो. आता यामध्ये 2 पाहूया आहार बदल. बुधवारी हिरवे मूग किंवा हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने शरीरातील B12ची कमतरता भरून निघते आणि बुध तल्लख होतं. मित्रांनो, मकर राशीच्या जातकांनो, आता तुमची सामाजिक स्थिरता बघूया. समाजात तुमची प्रतिमा. बुध हा संवादाचा कारक आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा या काळात तुम्ही कसे बोलता यावरून अवलंबून असेल. वाणीवर नियंत्रण. मकर राशीत
मंगळ उच्चचा आहे. जर तुम्ही रागाच्या भरात कोणाशी उद्धटपणे बोललात तर तुमची सामाजिक पत एका मिनिटात धुळीला मिळू शकते. मित्रांनो, अफवांचे पीक या काळात समाजात चुकीच्या बातम्या किंवा अफवा वेगाने पसरण्याची शक्यता आहे. कोणत्याही माहितीची खात्री केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका. आता पाहूया सन्मान. ज्यांना बुध शुभ आहे त्यांना समाजात मोठे पद, पुरस्कार किंवा मानसन्मान मिळण्याचे योग आहे. विशेषतः मकर आणि कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. मित्रांनो, एक अदृश्य धोका मकर राशीच्या जातकांसाठी आहे, तर सावधान. 30 जानेवारीला बुध जेव्हा मंगळाच्या धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा समाजात मोठ्या वादाची ठिणगी पडू शकते. भय काय आहे? या काळात लोकांची सहनशक्ती कमी होईल. रस्त्यावरील किरकोळ वाद मोठ्या संघर्षात बदलू शकतात. तुमच्या आजूबाजूला अशा काही व्यक्ती असू शकतात ज्या मानसिक रुग्ण आहेत पण ते तसे भासवत नाहीत. अशा लोकांशी वाद घालणे तुमच्यासाठी जीवघेणे ठरू शकते. मित्रांनो, मकर राशींच्या जातकांनो, आता तुमचं सामाजिक आणि आरोग्य स्थिरता याबद्दल आपण पाहूया. हे मिळवण्यासाठी काही उपाय आहेत. त्यामध्ये एक आहे वृक्षारोपण. समाजात शांतता राहावी म्हणून सार्वजनिक ठिकाणी झाडे लावा. झाडांची वाढ जशी होईल तशी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. त्याचमध्ये आता नंबर 2 पाहूया मित्रांनो, लहान मुलांना मदत. बुध हा लहान मुलांचा कारक आहे. अनाथ किंवा गरजू मुलांना शिक्षणात मदत केल्याने बुधाचे सर्व दोष दूर होतात. नंबर 3 पाहूया मित्रांनो, विष्णू मंत्र. दररोज सकाळी ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करा. यामुळे शारीरिक आणि सामाजिक दोन्ही पातळ्यावर तुम्हाला स्थिरता मिळेल. मित्रांनो, मकर राशीच्या भक्त हो, आकाशमंडळातील ग्रहाची ही हालचाल म्हणजे केवळ खगोलीय घटना नाही, तर ती निसर्गाने आपल्याला दिलेली एक पूर्वसूचना आहे. 17 जानेवारीपासून सुरू होणारा राजकुमार बुधाचा हा प्रवास तुमच्या संयमाची आणि बुद्धीची परीक्षा घेणार आहे. पण लक्षात ठेवा, ग्रह केवळ दिशा दाखवतात, दशा बदलणे हे तुमच्या हातात आहे. तर मित्रांनो, गुरुजीचा शेवटचा इशारा हा आहे. 3 फेब्रुवारी पर्यंतचा हा काळ एक दुधारी तलवार आहे. एका बाजूला अफाट संपत्ती आणि यशाचे महाद्वार उघडे आहे, तर दुसऱ्या बाजूला चुकीच्या निर्णयाचा आणि रागाचा खोल खड्डा. जर तुम्ही गुरुजीने सांगितलेले तुळशीचे सेवन, प्राणायाम आणि वाणीवर नियंत्रण हे साधे नियम पाळले तर मकर राशीतील हा बुध तुमच्या आयुष्यात सुवर्ण काळ घेऊन येईल. तर मित्रांनो, मकर राशीच्या जातकांनो, ही होती आजची तुमच्या राशीबद्दलची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.